काल ईश्वरपूरमध्ये एक कार्यक्रम झाला ज्यामध्ये बोलताना रोहित पवार यांनी टीका केली प्रत्यक्षपणे की भाजपमध्ये आता काही पेंटिक्स आलेला आहे आणि त्या पेंटिक्सला आवरण्याची गरज आहे. तुमच्याच वरिष्ठांकडे कुठे तक्रार करायची? मुळामध्ये डुप्लिकेटपणा हा पवारांच्या मध्ये ठासून भरलेला आहे. रोहित पवार हा आज्यावरती गेलाय आणि आजोबांनी गेली 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये सोनं म्हणून पितळ विकलेली आहे. गावाकडे जशी म्हण आहे, चिंध्या पांघरून सोनं विकता येत नाही, परंतु सोनं पांघरून चिंध्या विकता येतात. तशा चिंध्या विकण्याचा धंदा हा पवारांनी केलेला आहे. रोहित पवार हा आजोबावरती गेलाय. प्रचंड डुप्लिकेटपणा या रोहित पवारांच्या मध्ये आहे. कालच त्यांच्या चुलत्यांनीच त्यांची आबरू काढलेली आहे तिथं की कसा तू निवडून आलाय असं त्यांचं भाषण मी बघितलं. बातमीमध्ये ते आलं होतं, वाचलं मी ते. तर पोस्टल मतावरती तू निवडून आलायस म्हणजे हा कुठल्या स्टेजला गेलाय तुमच्या लक्षात येईल. गोपीचंद पडळकरांना रोहित पवारांनी जे ट्रीटमेंट केलंय त्याच्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाही. परंतु मला काळजी अजित पवारांच्या पोरांची वाटते. कारण हा औरंगजेबासारखा आहे, औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे. औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या बापाचा भावांचा घात केला होता. अजित पवार त्याला पुरून उरणारा असल्यामुळं अजित पवार ते टिकलेत. परंतु त्यांच्या पोरांची चिंता मला वाटते. हा रोहित पवार हा औरंगजेबांसारखी कृती भविष्यामध्ये अजित पवारांच्या पोरांच्या बाबतीत करेल असं मला जरा डाऊट येतोय. त्यामुळं मला चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी पवारांना कसाही असा तसा उलटा पुलटा कसाही पुरून उरलेलो आहे. मी त्याबाबत भूमिका घ्यायला पहिल्यापासून ठाम आहे, सक्षम आहे, पुढे भूमिका घेत राहील. परंतु या रोहित पवारांची चिंता हे अजित पवारांनी करण्याची आवश्यकता आहे. पोस्टल बॅलेटवर जरी निवडून आलो असलो तरी राज्य सरकार ज्या पद्धतीचं काम करतंय ते जनतेच्या सोबत राहून सरकारच्या नाकात दम. रोहित पवाराला वाटतंय की तो सरकारच्या नाकात दम आणतोय. अशी परिस्थिती नाही आहे. तुम्ही बघितलं अधिवेशन काळामध्ये रोहित पवार पत्रकार मित्र विधान भवनात येण्यापूर्वी येत होते. अधिवेशनाच्या काळामध्ये सिक्युरिटी गार्ड गेटवरती येण्याच्या अगोदर रोहित पवार यायचे. कारण त्यांना माहीत होतं संजय राऊताचा भोंगा वाजवण्यापूर्वी जर आपण गेलो तरच आपली बातमी लागेल. मीडियामध्ये बातमी लागली याचा अर्थ तुम्ही शासनाच्या नाकात दम आणला असं होत नाही. लोकांमध्ये त्याला जावं लागतं. हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला बाळ हा लोकात कधी जाणार? गावात गेल्यानंतर प्रश्न काढतात, हा गावात जाणार कधी? हा पिगूच्या कोंबडीसारखा आहे. एक थोडं 10 पावलं 4 पावलं चालला तर ह्याला धापा लागतात. पिगूची कोंबडी तुम्हाला माहीत आहे, आपल्या देशी कोंबडीचं एक वेगळं असतं. ती कुठं बी झाडावर बसते, काही खाते, किडा मुंगी खाते. पिगूच्या कोंबडीला एक 4 पावलं चालली का ते धापा लागतात. तसा आहे पिगूच्या कोंबडीसारखा आहे. आणि त्याला वाटतंय की मी राज्यातल्या लोकांचं काही काम करतोय. अशी परिस्थिती नाही. रोहित पवारांनी आपला मतदारसंघ शाबूत ठेवावा. आता बॅलेटवरती निवडून आलाय, पोस्टल मतावरती. उद्या तो तिथं निवडून पण येणार नाही. आणि मी त्याला तिथं मी ठासून त्याच्या विरोधामध्ये काम करायला पूर्ण क्षमतेनं तयार आहे. आम्ही ते काम करू. त्यामुळे अखंड महाराष्ट्राचा नेता होण्याच्या भानगडीमध्ये स्वतःची आमदारकी तुम्ही घालवून बसाल. त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या, गोपीचंदची काळजी करायला आम्ही सक्षम आहोत. ईश्वरपूरमध्ये जो काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात जयंत पाटील देखील होते. मात्र दोघांची जर बॉडी, रोहित पवार आणि त्याची बॉडी लँग्वेज जर बघितली तर फारसं काही चांगलं चाललं असं दिसलं नाही. देखील आलं जयंत पाटील उचल्यासारखा तिथं दिसत होता मला. जयंत पाटलांची मानसिकता पूर्ण खचलेली आहे. त्यांनी एक स्टेटमेंट तिथं केलं की सांगली जिल्हा आणि वाळवा तालुका काय खचत नाही, नतमस्तक होत नाही, झुकत नाही. परंतु हे त्यांना बोलणं स्टेटमेंट योग्य वाटत नाही. सांगली जिल्हा झुकत नाही ही गोष्ट खरी आहे, पण जयंत पाटील नुसता झुकत नाही असा पालता पडतोय सरकार गेल्याच्या नंतर. अरे हिंमत असेल तर तुम्ही लढा ना लोकांच्यासाठी. जयंत पाटलांचं काम होतं ना, 20-20, 30-30 वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये होता. करा ना लोकांच्यासाठी आंदोलन, लोकांच्यासाठी सरकारच्या विरोधामध्ये बोला ना. सभागृहातलं तुम्ही जयंत पाटलाचं भाषण ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हा सरकारच्या बाजूने बोलतोय की सरकारच्या विरोधात बोलतोय. सरकारच्या विरोधात लढायला हिंमत लागते, त्याला काळीज लागतं, लोकांची भूमिका मांडायला काळीज लागतं.
हे रात्री जाऊन 9-10च्या नंतर दर्शन घ्यायचं, पाया पडायचं, पालतं झोपायचं, मला घ्या, मला काहीतरी करा, आणि इकडून म्हणायचं वाळवा तालुका झुकत नाही. अरे झुकत कुठला? तर तिथं सगळ्या लोकांना माहीत आहे ना. जयंतराव सारखी राजकारणामध्ये विटंबना मी कुणाची बघितली नाही. म्हणजे मी काय राजकारणात 2006 पासून आहे, मी काय फार सिनियर आहे अशातला विषय नाही. पण इतकी वाताहत, इतकी लाचारी, आणि पार्टीत मला कुणीतरी ह्यानं मंत्री करा यासाठी एवढी लाचारी स्वीकारलं. जयंत पाटला एवढं कुणी महाराष्ट्रामध्ये केलं नसेल, ते जयंत पाटलांनी केलेलं आहे. त्यामुळे ते जे बोलणं त्यांचं आहे, मी असं आहे, मी तसं आहे. जयंतरावमध्ये आणि रोहितमध्ये तर वाद असणार, कारण रोहितला नंबर 1चा लीडर व्हायचा आहे. आता अजित पवार होते तेव्हा तिथं होता येत नव्हतं, आता तिथं राष्ट्रवादीमध्ये त्याला नंबर 1चा लीडर व्हायचा आहे. मग आता 1चा लीडर कोण? आता जयंतरावनं तर अगोदरच तलवार म्यानात घालून ठेवली आहे. पार्टीतनं त्यांना निष्कासित करून टाकलं. राजीनामा तर त्यांनी दिलाच नाही, पण त्यांना पार्टीतून काढून टाकलं. त्यांची स्पर्धा असू शकते नंबर 1साठी, परंतु मागं कोण आहे? नंबर 1 कुठल्या पक्षाचं व्हावं? ज्या पक्षामध्ये आमदार आहेत, ज्या पक्षामध्ये लोक आहेत. जयंतरावचे 2 समर्थक होते, एक शिराळा मतदारसंघ, ते निवडणुकीमध्ये हरले, आणि दुसरा तिकडं त्यांचा बाचा अहिल्यानगर जिल्ह्यामधला तो पडला. 2 समर्थक होते, ते गेले. आता ते स्वयंभू एकटे आहेत, ते पण 10,000-11,000 मतांनी निवडून आलेले आहेत. त्यामुळे जयंतरावची कुठली ताकद, कुठली क्षमता लोकांच्यामध्ये राहिली नाही. परंतु वर जरा लोकांना वाटतं की जयंतराव कुणीतरी मोठा माणूस आहे, तशी परिस्थिती नाही. मनोज जरांगे पाटील आज बच्चू कडूंनी देखील मतचोरीचा आरोप केलेला आहे. निवडणुकीच्या आधी काही लोक मला भेटले आणि 10,000 नावं काढून देतो अशा प्रकारची भूमिका मांडली. अरे बाबांनो, ज्या लोकांना अशी लोक भेटली तेव्हा तुम्ही पोलिसात सांगायला पाहिजे ना. आता शरद पवारांना 2 माणसं येऊन भेटली, मग तेव्हाच तुम्ही सांगायचं नाही लोकशाहीच्या विरोधात आहे, हा देशद्रोह आहे. मी त्या गावात त्यांच्या घरी जेवलो 40 वर्ष. हे साहेबांची स्मरणशक्ती काय खतरनाक आहे. आपल्याच मीडियामध्ये येते ना, आता युट्यूबवरती टाका, साहेबांना प्रत्येक कार्यकर्ता नावानिशी ओळखतात. कधी 40 वर्षापूर्वीचा 50. मग आता साहेबाला 2 माणसं सरकार तुमचं आणून देतो म्हणणारी लोक कोण आठवत नसतील का? पण बच्चू कडून गुन्हा दाखल, अरे कुणी जरी आरोप केला देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करायला पाहिजे ना. ह्या प्रकरणामध्ये माझी भूमिका आहे. सांगायला पाहिजे. माझ्याकडे समजा 9 महिन्यापूर्वी 2 माणसं आली आणि म्हणले मताची फेरफार करतो, आणि मी जर तक्रार नाही दिली, मी पण गुन्हेगार आहे ना. म्हणजे तुम्हाला ती गोष्ट आवडली, तुम्ही त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील आहे. आपल्याला काय होतं, एखाद्या चोरीचं प्रकरण झालं, ज्यानं प्रत्यक्षात चोरी केली त्याच्यावर पण आपण गुन्हा दाखल करतो, ज्यांनी चोरी करताना मदत केली त्याच्यावरती गुन्हा दाखल करतो. 2 माणसाला राहुल गांधीकडे नेणं हा गुन्हाच आहे ना. तुम्हाला ते तुमचं डील झालं नसेल, तुमचं दारात ठरलं नसेल, कोण लोक असतील त्यांना सांगा, पकडा, आत टाका ना. देशाच्या विरोधामधलं हे प्रकरण आहे, हे कृत्य आहे, आणि जर तुम्ही संविधान मानत असाल तर त्याच दिवशी तुम्ही तक्रार द्यायला पाहिजे. राहुल गांधींचे सगळे आरोप निवडणूक आयोगाने आज फेटाळणारच की हो निवडणूक आयोग. आता आम्ही बोललो का परत म्हणताय तुम्ही का बोलताय निवडणूक आयोगाच्या बाजूनं? निवडणूक आयोगाचे तुम्ही काही प्रवक्ते आहात का? निवडणुकीची प्रक्रिया आहे ना. निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने 2-4 वेळा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की हे ईव्हीएम हॅक होत नाही. आता शरद पवारांचं म्हणणं ईव्हीएम हॅक होते. मग बारामतीमध्ये माळेगावचा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बॅलेटवरती झाली, ह्याला 200च मतं पडली. मग कुठं काय झालं सांगा तुम्ही? ह्याच्यावरती तुम्ही जरा करा ना, ती कुठं आकडे पडले, काय पडले, किती उमेदवार पडले. शरद पवारांचं पॅनेल होतं, त्यांना एकूण मतं 200 पडलेले आहेत बॅलेटवरती. मग आता तिथं का नाही तुमचं आलं? आता आमचं काय भाजपचं तिथं पॅनेल आहे का? नाही पॅनेल. तुमच्या पुतण्याचं होतं, तुमचं होतं, अन्य कुणाचं असेल. बॅलेटवरती निवडणूक जेव्हा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची झाली तेव्हा शरद पवारांसारखा एवढा मोठा नेता असं लोक समजतात, त्या नेत्यांच्या पॅनेलला 200 मतं पडली हो. मग हे ईव्हीएम वरती लोक बोलतात, तिथं बॅलेटवरती चर्चा करा ना. आणि ईव्हीएम वरती निवडणूक आयोगानं सांगितलं तुमच्याकडे कोण हॅक करणारी लोक आहेत त्यांना घेऊन या ना. आता पण तुम्ही गेलं पाहिजे घेऊन निवडणूक आयोगावरती बोलणं किंवा निवडणूक या प्रक्रियेवरती बोलणं, म्हणजे तुम्ही देशाच्या संविधानाच्या विरोधामध्ये बोलता ना. देशाच्या संविधानातला हा भाग आहे न्यायालयावरती बोलणं. आमच्या बाजूनं झालं हे न्यायालयाने 1 नंबर आहे, लोकशाही जिवंत आहे. तुमच्या विरोधात एखादा निकाल गेला मग तुम्ही न्यायालयावरती टीकाटिप्पणी करता. ह्या ज्या संस्था आहेत, या संस्था संविधानानं निर्माण केलेल्या संस्था आहेत. त्या संस्थावरती डाऊट घेणं, शंका घेणं हे योग्य आहे असं मला अजिबात वाटत नाही. जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांच्यावर बोलतात, नितीन हुकूम काढू अशा पद्धतीची भाषा आहे ते आता वापरताना दिसते. बघा, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारनं अत्यंत संवेदनशीलपणे मराठा समाजाला वेगळं 10% आरक्षण दिलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी दाखले दिलेले आहेत. आता ह्याच्या पलीकडे मराठा समाजाची काही
भूमिका असेल, भूमिका मांडणं गैर नाही, परंतु अत्यंत टोकाचं बोलणं यातून मराठा समाजाचं हित होईल मला असं अजिबात वाटत नाही. घरामध्ये कारभारी असतो, 4-5 भाऊ असतात, आपण लहानपणी बघितलंय एकत्र कुटुंब पद्धती. जो कारभारी असतो त्यानं सगळ्यांना बरोबर सामावून घ्यायचं असतं. मराठा समाज हा सामाजिक दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये कारभाराच्या भूमिकेमध्ये राहिलेला आहे आणि सगळे घटक या सगळ्या मराठा समाजाला जोडलेले आहेत. त्यामध्ये विभागणी करणं अशा पद्धतीचं कृत्य कोणी करत असेल तर कृपया त्यांनी ते करू नये.